दोन स्त्रिया ज्यावेळेस एकत्र बसल्या गप्पा मारत, तर एक म्हटली आमच्या यांना कुठलाही विषय द्या ते 2-2 तास बोलतात. दुसरी म्हटली आमचे विषय नसताना 4-4 तास बोलतात. त्यामुळे मी दुसऱ्या कॅटेगरीतला मनुष्य आहे. त्यामुळे विषय काय निवडायचा तर आयुष्यातील आनंदाच्या वाटा हा विषय आपण निवडूया असं ठरलं. आणि मध्यंतरी 2 वर्षसुद्धा मला वाटतं ऑनलाईन तुम्ही व्याख्यान मला घेत होते का? बंद होते. 2 वर्ष घेतली नाही कारण ती परिस्थिती तशी होती. म्हणजे आजचा सगळ्यात मोठा आनंद हा आहे की मी बोलायला आणि तुम्ही ऐकायला आहात. कारण 2 वर्षात काय काय घडलं. ज्यांना बेड मिळाले ते गेले, अनेकांना मिळाले नाही तेही वाचले डॉक्टरांच्या प्रयोगातून. कुणी डॉक्टर असेल तर माफ करा, कारण विनोदाला अतिशयोक्तीचं वावडं नसतं. त्यामुळं फार मनावर कुणी घेऊ नका. कुणी सायन्सचे असेल तर त्यांना हे असं कसं बुवा, तर विनोदाच्या फार विश्लेषणात जायचं नसतं, मग आनंद मिळत नाही. पण विनोदाच्या पायाशी वेदना असते, ती समजून मात्र निश्चितपणे घ्यावी. कारण आपण भुईमुगाच्या शेतात गेल्यावर वरचा पाला फक्त पाहतो हिरवागार, पण त्याच्या तळाशी शेंगा असतात. तसं विनोदाचं असतं की दिसायला तो छान असतो, माणसं हसतात, पण हसून नुसतं सोडायचं नाही. त्याच्या तळाशी ज्या शेंगा असतात. आणि भारत असेल, रशिया असेल किंवा जर्मन असेल, इथले लोक जास्त हसत नाहीत. म्हणजे हसतात पण ते असं खूप मनमोकळं हसत नाही. म्हणून भारतामध्ये विनोदाला प्रतिष्ठा नाही. त्याचं कारण धर्मभेद, पंथभेद, जातीभेद, आम्ही त्या भेदामध्ये इतके प्रचंड गुंतलेलो आहोत की आम्हाला असं मोकळं हसता येत नाही. इंग्लंड अमेरिकेमध्ये मात्र जो माणूस हसत नाही त्याला कुठंतरी वेगळं समजलं जातं. पण आपल्याकडं आता बऱ्यापैकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हास्य क्लब पण आता परभणीत आहेत की नाही मला माहीत नाही, पण ही माणसं खूप छान असतात, रोज हसतात. फक्त फी द्यायच्या दिवशी हसत नाहीत. असं कोरोना आला म्हणजे नवीन काही आलं असं नाही. दर 100 वर्षांनी महामारी येते. म्हणजे 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला होता. अमेरिकन सैन्य आगगाडीतून फिरलं जगभर आणि अनेकांना संसर्ग झाला, असाच सर्दी येणं वगैरे सगळं. आणि 1820 साली खूप माणसं मेली त्यामध्ये, स्पॅनिश फ्लूमध्ये. तर बरोबर 1920 साली प्लेग आला. तो अनेक आमच्या जुन्या काही लोकांना आठवत असेल. पुण्यामध्ये प्लेगनं फार उच्छाद मांडला. म्हणजे जहाजातून उंदरं आले, त्यांच्या अंगावर पिसवा होत्या. त्या चावल्या की कुठं बगलेत गाठ येणं, मानेला गाठ येणं आणि माणसं मरणं. कैलासवासी यशवंतरावजींचे वडील सुद्धा प्लेगमध्येच त्या काळी गेलेले आहेत. आणि मग पुण्यामध्ये अशी अफवा त्यावेळेस पसरली. लोकमान्य टिळकांचा जो विरोधी गट होता त्यांनी अशी अफवा पसरवली की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यानं त्याच्या वाहनाला आदेश दिला की तू महामारी पसरव वगैरे. आता ते पुन्हा असल्यामुळं अशा अफवा काय, त्यात विशेष काही नाही. आणि मग ते महामारी पसरली. पण प्लेगनं सुद्धा फार उच्छाद मांडला त्या काळामध्ये. आणि बरोबर 2020ला कोरोना आला. तो विमानातून आला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की स्पॅनिश फ्लू आगगाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. म्हणजे महामारीसुद्धा वाहन बदलते दर 100 वर्षांनी. तर ते दर 100 वर्षांनीच काय येते हा विषय आपला नाही, तो संशोधकांचा विषय आहे. आता पुढच्या 100 वर्षानं महामारी येईलच निश्चित. 100 वर्षानं येतेच म्हटल्यावरती येईल. त्यावेळेस आपण नसू. एखादा असला तर ती शेवटची महामारी असेल त्याची. कारण निसर्गसुद्धा आपल्याला विचारतो की किती चिवटपणा आहे तुमच्यामध्ये. परंतु झालंय काय की या आनंदाच्या गोष्टी करता करता मी आनंदीच नाही, मी अस्वस्थ आहे असे जे लोक आज म्हणतात, ते तुम्हाला किंवा आम्हाला कोणी अस्वस्थ केलेलं नाही, आम्हाला कोणी दुःखी केलेलं नाही. हे आम्ही सगळं विकतचं घेतलेलं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे जुन्या काळाकडे आपण जर गेलो तर करमणुकीची काहीही साधनं त्या काळामध्ये नव्हते. मला आठवतं रामलीला यायची आमच्या गावामध्ये. आमच्या जुन्या काही दिग्गजांना माहीत असेल, पूर्वी रामलीला यायची आणि महिनाभर ती रामलीला चालायची मंदिरात वगैरे. असे रोज त्याचे प्रयोग व्हायचे. आणि शितेचं काम करणारा एखादा छान पुरुष असायचा, कारण त्यावेळेस स्त्रियांनी नाटकात सिनेमात काम करायचं नाही असा दंडक होता. त्यामुळं बालगंधर्व निर्माण झाले पुण्यामध्ये. मग एखादा सुंदर पुरुष शितेचं काम करायचा आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि पुरुष असल्यामुळं तो पुन्हा आणून सोडायचा त्याला दुसऱ्या दिवशी. त्यामुळं रामलीला काही कधी बंद पडली नाही त्या काळातली.
आणि मग तो प्रयोग संपला की काय व्हायचं की मी आजीबरोबर जायचो पाहायला, छोटा होतो. मग त्या रामाच्या लक्ष्मणाच्या पाया पडायला रांग लागायची. मग रांगेत असं जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं. एके दिवशी आजी मला अशी रांगेत घेऊन चालली आणि मी शेजारी पाहिलं रावण एकटाच उभा होता. म्हटलं आता हा देवासारखाच दिसतो, याच्या पाया का पडत नाही कोणी? पाय तर मोकळे आहेत म्हणून मी पटकन त्याच्या पाया पडलो. तर आजीनं धापाटा टाकला की तो दुष्ट आहे. म्हणजे त्या काळात संस्कारसुद्धा, सांस्कृतिक कार्यक्रमातून सुद्धा संस्कार त्या काळामध्ये व्हायचे. ही जी माणसं आहेत राम लक्ष्मण सीता, हे दिवसा गावामध्ये पीठ मागायचे आणि त्यांना कुणी दारात उभं करत नव्हतं. त्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं की रात्री यांच्या दर्शनासाठी रांग लावणारे लोक, कारण ते रामाचं लक्ष्मणाचा वेश घेतल्यावर यांना जर महत्त्व येत असेल तर आपल्याकडं फक्त वेशाला महत्त्व आहे, दिखाऊपणाला महत्त्व आहे. यांना दिवसा का पीठ लोक देत नाहीत, ही सुद्धा शंका त्या काळात यायची. आणि मग रेडिओ नावाचं एक फार करमणुकीचं चांगलं साधन होतं. गावामध्ये एकच रेडिओ जरी असलं तरी गाड्यात तो लटकावून मोठ्या आवाजात ते गाणे विविध भारती वगैरे असायचे छान, की बाकीचे सगळे ऐकायचे. रेडिओला लायसन्ससुद्धा होतं, ठराविक पैसे भरले की रेडिओ सुरू असायचा. ते वसंत साठे काहीतरी नभोवाणी मंत्री झाल्यानंतर ते लायसन रद्द झालं, रेडिओ फुकट झाला. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचं हुंड्यात मला रेडिओ दिला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करण्याची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. ती मजा असायची. गावामध्ये नाटकं यायचे. गावातली काही मंडळी बसवायची नाटकं, ज्यांना अभिनयाचं खूप हे असायचं. मंदिरात वगैरे नाटकं व्हायची. मला आठवतं एक नाटक आलं होतं आमच्याकडं आणि आम्ही लहान होतो, असे समोर बसलेलो. दुसरं काहीच मनोरंजनाला पर्याय नसल्यानं सगळं गाव तिथं जमायचं सगळं पाहायला. मग ते नाटकामध्ये असा प्रसंग होता की तो ज्या नाटकाचा जो हिरो आहे नायक, तो ते व्हिलनवर असं पिस्तूल असं त्यानं रोखलेलं असतं आणि तो असं म्हणतो की मी तुला आता गोळी घालून ठार करतो, असं त्याचं वाक्य होतं. आणि त्या काळात काय असं तंत्रज्ञान पुढारलेलं नव्हतं, म्हणून असं होतं की त्यानं असं म्हणायचं मागून एकानं फटाका वाजवायचा आणि तो आवाज झाला की यानं त्या व्हिलननं खाली कोसळायचं, पडायचं, असा तो प्रकार होता. आणि मग त्यानं असं त्वेषानं येऊन तो नायक म्हटला आता मी तुला ठार मारतो. आम्ही आपला हा वाचला की आता पिस्तुलातून गोळी वगैरे सुटेल. तर पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झालेले, मागच्याला काय फटाका पेटेना. मग 1 काडी 2 काड्या 3 काड्या, त्याला फटाकाच पेटेना. हा तर कंटाळला धरून पिस्तूल. बरं आता काहीतरी आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, म्हणून तो खलनायक सुद्धा असाच उभा की काहीतरी आवाज होईल मी पडेल बुवा. हिरो कंटाळला, ते आता काय करायचं, आवाज तरी येईना. आणि याचा प्रयत्न सुरूच होता. मग डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच खालून सुरा सरकवला पडद्या खालून आणि तो हिरोला असं म्हटलं की आज जरा अडचण आहे, यानं मार म्हणे. आता हिरो होता, तो हुशार असतं ती माणसं. त्यानं पिस्तूल फेकून दिलं, तो सुरा उचलला आणि त्या व्हिलनला तो असं म्हटला की तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस. मग आज मी तुला सुऱ्यानं मारतो. आणि त्यानं असा सुरा पकडला आणि त्वेषानं उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठोक. मागच्याच्या प्रयत्नाला यश आलं. तो खलनायक हसत खाली कोसळला, हिरो हसायला लागला, सगळी माणसं हसायला लागली. दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची कुठं बातमी आली नाही. त्याचं कारण असं होतं, जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आणि आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही असतो. काही चांगली गोष्ट आली की आम्ही ती आनंदानं स्वीकारतच नाही, त्याच्या तळाशी आम्ही जातो, त्याचं विश्लेषण करतो, त्याचं समीक्षण करतो आणि त्याचा सगळा आनंद घालून टाकतो. पूर्वी असं नव्हतं, सगळं निरसं होतं, आनंददायी होतं. मग हळूहळू ते ब्लॅक अँड व्हाईट TV आला. तो मोठा TV असायचा असा. सुरुवातीला पाटलाच्या वाड्यात वगैरे तो TV, कारण ते घेण्याची क्षमता ठराविक लोकांमध्ये होती. आणि मग ते त्याला हार घालणं, नारळ फोडणं त्याच्यासमोर, कारण ते फार अप्रूप वाटायचं आता TV आला बा वगैरे. आणि मग तो TV सुरू झाला. कृष्ण धवल तो TV होता, रंगीतचा विषय नव्हता. त्यावेळेस एकच चॅनल होतं सह्याद्री नावाचं सरकारी, आणि त्यावर अशा त्या बाई यायच्या बातम्या सांगायला. त्यांचा चेहराही सरकारीच होता असा, म्हणजे आनंदाची बातमी त्या तसाच चेहरा असायचा, दुःखाची तसाच चेहरा असायचा. त्यामुळे पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहायचे. आणि कप ठेवलेला असायचा समोर असा, त्यावर सह्याद्री असं लिहिलेलं असायचं. मग त्यावर एखादी माशी येऊन बसायची. मग बाई बोलता बोलता हळूच अशी माशी झटकायची. त्यांनी ती माशी झटकल्याबरोबर कधी कधी आपल्या घरातल्या TV च्या काचेवर बसलेल्या माशासुद्धा उडायच्या.
आणि घरातील जुने लोक म्हणायचे, काय इतक्या लांब बसलेली बाई, आमच्या घरातल्या काचेवर बसलेल्या माशा कशा उडवते बुवा. ते उडवत असेल, हे आता सगळं नवीनच आलंय म्हणायचं. मग ते टीव्ही, त्यामध्ये मुंग्या येणं, लाटा उसळणं, बाई कधी स्थिर नसायच्या, आज हवामान शांत राहील असं म्हणताना सुद्धा ते हलायच्या अशा. मग लोक म्हणायचे, ह्याच हालतायत, हवामान कसे. रामायण महाभारत मालिका असायची, मग ते पाहायला संपूर्ण गाव, त्या ज्याच्या घरात टीव्ही आहे तिथं जमा होणार, सगळं गाव ओस पडायचं. वर स्लॅपवर मालदावर अँटेना ठेवलेला असायचा, त्या शेजारी एखादा बांबू असायचा. चित्र खूप हालायला लागलं की वर एक जण उभाच असायचा आणि एक जण दरवाजात उभा असायचा. मग चित्र खूप हल्लं की तो दरवाजातला, हे आतले दरवाजातल्याला सांगायचं, त्याला सांग डावीकडे फिरव फिरव. मग हा त्याला सांगायचा, अरे डावीकडे फिरव डावीकडे फिरव. ते बिचारा आपलं फिरवत राहायचं. टीव्हीतलं चित्र स्थिर व्हायचं, पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग तो वरचा सांगायचा की आता उद्या पुढची मालिका मी पाहणार, तू वर यायचं वगैरे असं. म्हणजे अखंड मालिका पाहण्याची सुद्धा सोय त्या काळामध्ये नव्हती. टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, त्यामध्ये काळा पांढरा रंग जरी असला, तरी मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. कारण माणसं ते फार समाधानानं पाहायचे. पुढं पुढं आता त्यात खूप बदल होत गेला. आपल्या चंचलतेला वाव मिळेल असे रिमोट आले, रिमोटचे टीव्ही आले. माणसं आता गप्प बसत नाहीत, ते रिमोट बदलतात सगळं, आपले चंचलतेला त्यातून मार्ग काढतात ते. आणि काल परवा तर मी आता एक नवीनच मॉडेल येतं टीव्हीचं, मी बातमी वाचली. आता रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल. कारण हे विज्ञान आता आपल्यापेक्षा फार वेगानं वाहतंय, त्यामुळे काहीतरी सोय त्यामध्ये असेल. परंतु हे सगळं कमी होतं की काय, म्हणून आता कोणीतरी शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी, लोकांना वेळ मिळावा, त्यांनी पटकन मोबाईलवर बोलावं आणि बाकीचे कामं करावेत, त्यासाठी मोबाईलची निर्मिती झाली. मग आता आपण पटकन बाकीचे कामं करून बाकी संपूर्ण वेळ त्यावर घालवायला लागलो. मग त्यामध्ये नेट आलं, म्हणजे सगळं जग आलं. मोबाईल खिशात आला म्हणजे सगळं जग आपल्या खिशामध्ये आलं. पण माणसाचे चेहरे जगाला पारखे झाल्यासारखे दिसायला लागले. आता यामध्ये कुणाला दोष द्यावा, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे लहान मुलांपासून अगदी जुन्या लोकांपर्यंत आम्ही आता हळूहळू त्याच्या आहारी गेलेलो आहोत, नको तितक्या आहारी गेलेलो. सगळ्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट आहेत, असले पाहिजे, त्याचे उपयोग पण आहेत. कारण बुद्धांनी जी एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही ही एक चावी आहे, ती जर उजवीकडे फिरवली तर तुम्ही स्वर्गात पडाल, डावीकडे फिरवली तर नरकात पडाल. तसं विज्ञानाचं आहे. आपण त्याचा किती चांगला उपयोग करतो, त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. आपण डावीकडं चावी फिरवली तर आपण त्या आभासी जगात गुंतलो की आपण. म्हणून आता सगळ्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट आहेत, पाहिजेत. एक समानता सर्वांमध्ये आलेली आहे. श्रीमंताजवळ व्हॉट्सॲप आहे, गरिबांजवळ आहे, तो असला पाहिजे. आमच्या कारमध्ये फिरणाऱ्या स्त्रीजवळ व्हॉट्सॲप आहे, खुरपणाऱ्या स्त्रीजवळ व्हॉट्सॲप आहे. याने एक समानता आता आलेली जरी असली तरी त्यावर व्यक्त होण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं, जो चांगले विचार मांडतो त्यानं व्यक्त व्हायचं. आता व्यक्त कोण होतं, ज्याच्याकडं एंड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो. आणि कधी होतो, कधी होतो. तुम्ही रात्री 1:30-2ला उठा, व्हॉट्सॲप सुरू करा, माणसं व्यक्त होतात. म्हणजे रात्री सगळे झोपलेले असताना हे काय व्यक्त होतात, हा फार मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्याला त्या सवया लागलेल्या आहेत की मागची भली मोठी पोस्ट न वाचता पोस्टमनगिरी करून पुढं पाठवून द्यायची. वाचा नाही तर नका वाचू. एखादी चांगली कविता आली, कवीचं नाव काढायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढं पाठवून द्यायचं. म्हणजे आता हा नवीन कवी निर्माण झाला त्यावर. आमच्या तरुण मुलांच्या ग्रुपचे नावं पाहिले तर अंगावर काटा येतो, असे हिंस्र नावं त्या ग्रुपचे सुरू झाले. धर्माचे भांडणं त्या व्हॉट्सॲपवर सुरू झाले. मग पूर्वीचं घर जर तुम्हाला आठवायचं असेल तर आपले आई वडील, तरुण मुलगा आणि मुलगी त्या घरामध्ये जर असेल तर पहाटे उठल्याबरोबर वडील पोथी वाचायचे, रामायण वाचायचे, भगवद्गीता वाचायचे. आई तुळशीला पाणी घालायची, तुळशी वृंदावनासमोर उभा राहून काहीतरी गीत म्हणायची. आपल्या घरातील तरुण मुलगी सगळं अंगण झाडायची, ते सारवून घ्यायची, सडा टाकायची. आणि आमच्या घरातील तरुण मुलगा हा व्यायाम करायचा. असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आताचं आठवा. चौघं उठल्याबरोबर आधी मोबाईल हातात घेतात. जगाचं काय झालं काळजी असते. मग रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो आलेला असतो. मग पहिलं काम त्याला श्रद्धांजली व्हायची. मग भावपूर्ण श्रद्धांजली, 2-3 फुलं टाकून द्यायचे. ते काय फुकटच असतात, 5-6 टाकून द्या, काय फरक पडत नाही. त्याच्या खाली लगेचच एखाद्याचा वाढदिवस, त्याला तेच फुलं टाकायचे. आला तरी तेच, गेला तरी तेच. काही संवेदना आमच्यामध्ये.
आमचा तरुण मुलगा आईकडे पाहत नाही, वडिलांकडे पाहत नाही, पूर्वीसारखं त्यांचं दर्शन घेत नाही, पाया पडत नाही, कुठेतरी दूर 200-300 मैल दूर असलेल्या मित्राला मैत्रिणीला मेसेज पाठवतो गुड मॉर्निंग, आणि परत रिप्लाय यायची वाट पाहतो. तो प्रतिसाद देण्याच्या अवस्थेत आहे की नाही याचं त्याला काही घेणं नसतं, पण तो अस्वस्थ होतो की मी पाठवला म्हणजे यानं इन्स्टंट मला पाठवलाच पाहिजे. आम्ही असे पहाटेपासून जे बेचैन आणि अस्वस्थ होतो ते दिवसभर आम्ही अस्वस्थ होतो. प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहेत पाहिजेत, त्याला काही सेन्सॉर नाही, काही माहिती तुम्ही टाका. तुम्ही डॉक्टर नसलात टाका, इंजिनियर नसलात टाका, कुणी ते पाहणार नाही. आपला चेहरा चांगला नसेल, एखादा चांगला चेहरा टाका, रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी, अरे हे कसे आणि हे तर वेगळेच निघाले वगैरे, असे प्रकार घडलेले आहे. आणि मग त्या फेसबुकमुळं आम्हाला जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे. म्हणजे आमच्या भगिनी इथं आहेत, तुम्ही सहज उद्या असं करा फेसबुकवर आणि खाली एकच वाक्य लिहा, मला सर्दी झाली, एवढंच लिहा. पहा गंमत, तुम्हाला जगभरातून तासाभरात हजारो कमेंट्स येतील. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम तमुक मलम लावा, याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कोण कुठले अनोळखी बाई, मॅडम अमुक करा, अरे इथं हिच्याकडे बघ, ते बिचारीला एखादी गोळी आणून दे ना. तिथं सगळ्या जगाच्या पंचायती त्या फेसबुकवर, शांतता, सल्ला दिल्याचं समाधान नाही. आमचे तरुण मुलं सख्खी बहीण लग्नाची आहे, काय वाटत नाही, दुःख नाही, यांचंच नसतं झालेलं त्यामुळे तिचं काय वाटत. पण ऐश्वर्या रायचं लग्न झालं, फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवले नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी लग्न करणार नव्हती तर तुझ्याशी करणार होती का नाही? मग जे आपल्यापर्यंत येत नाही त्याचं दुःख तुम्ही पाळता कशाला? परंतु आता हे विशाल दुःख जे आपल्याच्यानं मिटणार नाही, असे दुःख आम्हाला स्वीकारायची सवय लागली, जे मिटत नाही आणि आम्ही अस्वस्थ होत जातो. म्हणून आता लहान मुलं आमचे पूर्वी कसं बाबा घरी यायचे संध्याकाळी, मग असं पोरगं धावत जायचं, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे, गुजगोष्टी चालायच्या, दिवसभर भेट नाही. आई नुसतं पाहत राहायची की हा माझं लहान लेकरू बाप आलाय, दिवसभर भेट नाही, विरह आहे, किती छान एकमेकाशी बोलतायत. आता सुद्धा पप्पा आले की मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात आणि पळून जातो. म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं सुद्धा येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आम्हीच आणलेली आहे, की दुसऱ्या कोणी आणलेली नाही. म्हणून या आभासी जगातून कसं बाहेर पडायचं? आमचे तरुण मुलं एकदा त्यात डोकं गुंतवलं की साईट्सवर साईट्स, अलिबाबाच्या गुहेसारख्या सगळ्या साईट्स त्या आभासी सुंदर जगामध्ये, आणि मग वास्तव विसरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यातल्या त्या सुंदर स्त्रिया पाहून पाहून आमच्या तरुणांना आता आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण या मित्रांना एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. तिनं मेकअप केला तर ती त्या नटीपेक्षा चांगली दिसेल, पण तुम्ही उपाशी मारा, कारण तुमच्या पोटासाठी तिला मेकअप करता येत नाही. आम्ही आदर्श कुणाचा घेतो हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे काट्याकुट्यात काम करणारी आमची आई आमचा आदर्श नाही, कुठंतरी रॅम्पवर तोकडे कपडे घालणारी नटी आजचा आमचा आदर्श असेल तर कुठंतरी याचा विचार करण्याची आता गरज आलेली आहे. पण हे सगळं जर या सोशल मीडियातून होत असेल, या विज्ञानातून तंत्रज्ञानातून होत असेल, तर 125 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद जे म्हटले होते की पाश्चिमात्य शिक्षणातून चंगळवाद वाढेल, तंत्रज्ञान वाढेल आणि मनुष्य मला अजून हवे करेल आणि अस्वस्थ बेचैन होईल, हे स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आज जर घडत असेल तर कुठेतरी हे भानावर येण्याची गरज आहे. म्हणून आता इथं तरुण मुलं किती आहेत मला माहीत नाही, परंतु जुना काळ या परंपरा त्यांना आपण सांगितल्या पाहिजे की कशा परंपरा होत्या. बालपण तुम्ही आठवा, विचारीला मोठमोठाले ठिगळं असायचे, त्याचं कोणाला वाईट वाटत नसायचं. आमचे दप्तर म्हणजे सुफला युरियाच्या गोण्या असायच्या, म्हणजे आम्ही ते ब्रँड ॲम्बेसिडरच होतो त्या खताचे गोण्याचे, ते घालाय कुणाला त्याची लाज वाटत नव्हती. आता मुलं सॅक वगैरे घेतात, मान्य आहे, कारण काळ बदललेला आहे. परंतु कपडा थोडा जरी फाटला तरी आई तसं जाऊ देत नव्हती. मुलाला सांगायची थांब मी तुझी विजार शिवून देते. आमच्या ताईला सांगायची तुझ्या इथं दांडावर फाटलंय मी शिवून देते, सर तुला हसतील, मुलं तुला हसतील, तसं तू जाऊ नको. कारण पूर्वी कपडा फाटलेला असलं की प्रतिष्ठा जायची. पूर्वी आता चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ते फाडून शिवतात की शिवून फाडतात हे कळायला मार्ग नाही. मी परवा एका कॉलेजवर कार्यक्रमाला गेलो, समोरून तरुण तरुणींचं टोळकं आलं, बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होतं तुम्हाला. कुणाचं इथं फाटलंय, कुणाचं इथं फाटलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात. काय नेमकं हा कुठला आदर्श आहे? आम्ही पुन्हा त्या आदिमानव काळाकडे तर निघालो नाही ना, की जंगलामध्ये ते लोक कपडे घालत नव्हते.
अजून 4-5 पिढ्यांनी तीच वेळ तर येणार नाही ना, अशी शंका आता यायला लागली. पूर्वी कच्च्या भाज्या खायची, अग्नीचा शोध लावला, इतके मसाले आम्ही खातो, आमची पचनव्यवस्था बिघडायला लागली, आम्ही पुन्हा कच्च्या भाज्या खायला लागलो. पुन्हा आम्ही जुन्या काळाकडे, पृथ्वी जशी गोल फिरते तसं आम्ही पुन्हा जुन्या काळाकडे निघालो की काय, अशी शंका यायला जागा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत की आम्ही सोशल मीडियाचा वापर किती करावा. आणि त्यावर अनेक विनोद येतात, भांडाट असतात ते, आणि ऐकण्यासारखे सुद्धा असतात. ते नाही की एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्याच घरात जाऊन बसला, त्याला समजलंच नाही, तो आपला सोफ्यावर बसला जाऊन. त्या बाई आपल्या सिरियल पाहत होते, त्यांना वाटलं आपले आले असतील, त्यांनी लक्ष दिलं नाही. थोड्या वेळ त्या घराचे खरे मालक फेसबुक खेळत आले, त्यांनी यांना पाहिलं, ते दचकून मोठ्यानं ओढले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. आता हे या विनोदाच्या पुढच्या घटना घडायला लागल्या आपल्या बाबतीत सुद्धा. म्हणून यावर आता किती आपण, एकतर काय असतं की आपलं ठीक आहे, पण लहान मुलांना ऑनलाईन, आमचे शिक्षक मित्र काही इथं आहेत आता संघाचे, आमचे काही प्राध्यापक मित्र आहेत, की मुलांना शिक्षणाच्या नावाखाली किती आम्ही मोबाईल द्यावा. आणि आत्तापासूनच त्यांना, आमची आईसुद्धा, पोरगं झोळीत झोपल्यावर अंगाई गीताचा विषयच नाही, मोबाईलवर एक गाणं लावायचं, त्याच्या पोटावर टाकून द्यायचं, आणि त्याच्या डोक्यात तेच राहतं, हेच अंगाई गीत आहे. मग त्याच्या दृष्टीनं ते सिनेमातलं गाणं म्हणजे अंगाई गीत झालं. म्हणजे आपण आपला त्रास वाचवण्यासाठी याचा जर वापर करत असू तर आपण दुःखी होताना दुसऱ्यांनाही दुःखी कसे करतो, हे मोबाईलच्याच बाबतीत आहे असं नाही. आता आमच्या सगळ्या ताईंचं खरं म्हणजे मी अभिनंदन केलं पाहिजे की ही वेळ असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येनं व्याख्यानाला, कारण महाराष्ट्रात असं घडत नाही. आता 7 वाजले की आमच्या सगळ्या स्त्रिया, खेड्यापासून सगळ्या, प्रवचनाला बसल्यासारख्या सगळं आवरून त्या TV समोर बसतात, कारण 7ला सिरियल सुरू होणार असतं. 7 ते 9 काय ते सिरियलमध्ये असतं, सगळं अनैतिक, अनिती. 1-2-3 स्त्रिया, त्यांच्यासारखे दिसणारे 2-3 पुरुष, असं ते काहीतरी गोंधळ सुरू असतो, आणि त्याचा पाया हा अनिती असतो. आता एका गोजीरवाण्या घरात 51 भागाचीच मालिका होती, 3000 भाग झाले तरी संपत नव्हती, कारण आम्ही पाहतच राहिलो. काय होतं त्यात गोजीरवाणं, सगळं लाजीरवाणंच होतं त्यात. तर एका लाजीरवाण्या घरात नाव पाहिजे होतं, पण आम्ही पाहत राहिलो, निर्माते बोलत राहिले. अहो, त्या सिरियलमधलं एखादा जर पात्र गेलं ना, मेलं, तर फोन करतात त्या निर्मात्याला, याला का मारलं, चांगला होता. ते निर्माते लेखकाला सांगतात त्याला परत आणा, लेखक सांगतात कसं आणू, अजून मानधन देतो, आणा, तुम्हाला काय करायचं आहे. पुन्हा त्याला काहीतरी पुनर्जन्म झाला, जिवंत झाला, असं म्हणून सगळं आमचं ते सुरू असतं. आणि मग पूर्वी कसं असतं की पुरुष उशिरा घरी आले की स्त्रिया विचारायचे इतके वेळ कुठं होतात. आता 9पर्यंत काय अडचण नाही, 9पर्यंत कधी जा, या TV मध्ये गुंतलेल्या असतात, त्या तुम्हाला काही विचारणार नाही. त्यामुळे बरेचसे पुरुष 9पर्यंत बाहेरच वेळ घालतात असं माझं मत आहे. म्हणजे काही जण त्या नावाखाली घालत असतील, परंतु मग 8-8:30ला काय होतं, सगळे आमचे मुलगा मुलगी बसलेले असतात, आमचे हे येतात, आणि मग जेवण करायचं असतं. मग ते भाग चुकवायला नको, कारण ते फार इंटरेस्टेड असतं, काल झालेलं आज बरोबर ते मेंदूमध्ये राहायला पाहिजे. मग सगळं जेवणाचं तिथं समोर आणलं जातं, आई सगळं. ते पूर्वी कसं किचनमध्ये जेवताना तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, असं सगळं चर्चा व्हायची, सुसंवाद व्हायचा. आता होत नाही. आता TVतले पात्र बोलतात, सगळं कुटुंब ऐकत राहतं. मग आम्ही जेवायला सुद्धा त्या TV समोर बसतो, वडील, आई, मुलगा सगळे बसलेले असतात, नको ते दृश्य ते दिसतात. लहान मुलांना असं वाटतं आई वडील पाहतायत म्हणजे या दृश्यात काही वाईट नाही, आपणही ते पाहायला पाहिजे. त्यांच्या मनावर ते ठसत जातं. आणि बरोबर 8-8:15ला तो अक्षय कुमार येतो, टॉयलेट कशानं धुवावं, आणि मग ते टाकून ते घासून आहेत, माणसं जेवताना पाहतात ते. नुसतं पाहत नाही, आई वडिलांना सांगते ते घेऊन या बरं का, त्यानं फार छान निघतं ते, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. बाबा तर घाबरून जातात, आता काय होईल याचा भरोसाच नसतो. मग हे सगळी संवेदनहीनता, जर काही यंत्र आमच्या मनावर जर आरूढ होत असतील तर आमच्या मनावर एक भावनेचं कवच नाही तयार होत, एक यांत्रिक पोलादी कवच तयार होतं, आणि आम्ही अस्वस्थ, असमाधानी होत जातो. म्हणून पूर्वीचे लोक इतके आनंदी का, गरिबी असताना, पैसे नसताना एवढे आनंदी का, कारण ते समाधानी होते. आम्ही आता फक्त सुखी आहोत. या विज्ञानानं आम्हाला फक्त सुख दिलेलं आहे, त्यांना अज्ञानाने समाधान दिलेलं होतं. म्हणून अज्ञानात सुख होतं, विज्ञानानं आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे. सुख आणि समाधान यात बदल काय. समोर भरलेलं ताट आहे, पंचपक्वान्न आहेत म्हणजे सुख आहे, पण ते आम्हाला पचत नाही म्हणजे समाधान नाही. झोपायला फोमची गादी आहे म्हणजे सुख आहे, पण त्यावर झोप येत नाही म्हणजे समाधान नाही. आम्ही फक्त सुखी आहोत, समाधानी नाही. पूर्वीचे लोक हे समाधानी होते, म्हणून ते फार आनंदानं आपलं आयुष्य जगायचे. हा खरा फरक आहे, आम्हाला तो जाणवत नाही. आम्ही लगेच आता पटकन आम्ही दुःखी होतो. शिक्षणाच्या बाबतीत तेच आहे, आमच्या मुलांकडून प्रचंड अपेक्षा आहे, हा कोट्याला गेला पाहिजे, याला इतके मार्क्स पडले पाहिजे. 30-35 मुलांनी आत्महत्या केल्या एका वर्षामध्ये. कशासाठी तुम्ही मुलं
क्षमता नसताना कशाला कोट्याला पाठवता, हा फार मोठा प्रश्न आहे. पण जे मी झालो नाही, वडिलांचं असं मत असतं, ते माझ्या मुलानं व्हावं. म्हणजे आता 10वी-12वीला मार्क्स कमी पडले म्हणून किती उच्छाद. आमच्या एका मित्राच्या मुलाला 12वीला खूप कमी मार्क पडले, रडायला लागला, पत्नी रडायला लागली, दोघेही रडायला लागले. आणि आता आईबाप रडतायत म्हणून मुलाला वाटलं आता रडलं पाहिजे आपण सुद्धा. म्हणजे आम्हाला समजलं हा इथं फार रडारड सुरू आहे. आता ते नवीन जागा झाली आहे सांत्वनाला जाण्याची. म्हणजे मार्क्स कमी पडल्यावर आता सांत्वनाला जावं लागतं, फक्त फळं वगैरे न्यायचे नाही असं. मग आम्ही दोघे तिघे गेलो, तिथं ते रडत होते. मग मी गेल्यावर त्या मित्राच्या कानात एकच वाक्य बोललो, त्यानं डोळे वगैरे पुसले. अजिबात तो म्हटला मी आता रडणार नाही, चहा करा. सगळे शांत झाले, आम्ही निघून आलो. काय बोललो मी त्याच्या कानात? एकच वाक्य बोललो की म्हटलं कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. पण काय होतं आम्ही जाणूनच घेत. अहो आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, ती घरात आली तर आई आनंद व्यक्त करते की बाळ तुला 80% मार्क्स पडले. पण ते एक 15-20 मिनिटांमध्ये हळूच शेजारी जाते. तुमच्या हिला किती आहे? तो 90. अरे दुःख, माझ्या हिला 80च आहे, तिला 90 आहे. मग कुणी पाहुणे आले आणि विचारलं किती? 80 नाही सांगायचे, 95. तिच्यापेक्षा म्हणजे पालकांचे काही ग्रेस मार्क असतात. मग यामध्ये काय सुख आहे? अहो आमच्या हिला 80 पडले, तिची क्षमता तेवढी होती, या 80तच ती आपलं भविष्य उज्ज्वल करू शकते याची खात्री आपल्याला का वाटत नाही? आपण का इतरांशी स्पर्धा करतो, बरोबरी करतो, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि शिक्षण आम्हाला काय देतं? आमच्या जगण्यामध्ये जे संकट येतात त्याच्याशी 2 हात करायला आजचं शिक्षण हे शिकवतं का? त्याच्याशी संघर्ष करायला शिकवतं का? की हे नुसती गुणवत्तेची सूज आहे, मार्काची सूज आहे? हेच आता समजून घेतलं पाहिजे लहानपणापासून. आता मराठी शाळेमध्ये सुद्धा फार गमती आहे. म्हणजे आता एकतर शिकवायला वेळ नाही, शिक्षक सांगतात आम्हाला शिकवायला वेळ नाही. मग एक साहेब वर्गात गेले, त्यांनी एका मुलाला उभा केला, गुरुजींना म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे म्हणे. साहेब म्हटले सांग रे, साथी साथी किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35चे हातच म्हणतात. हा निदान 49 पर्यंत आलेला आहे. तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं मी याला 49 पर्यंत नेणार म्हणे. आम्ही कुणाचा उपयोग काय करून घेतो प्रश्न आहे. अजूनही आम्हाला किती वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, मूल्यमापनाची पद्धत अजून आम्हाला सापडते. परीक्षा घ्या, मुलांच्या मनावर परिणाम होतो, मुलं आत्महत्या करतात. कोणते मुलं आत्महत्या करतात? 10वी-12वी. 6वी-7वीच्या मुलांनी केलेली ऐकले का नाही? मग 8वीपर्यंत परीक्षाच नाही. म्हणजे करतंय कोण? सूट कुणाला? म्हणजे आजार काय? टोंग्याला आणि इंजेक्शन पखालीला, असा तो प्रकार. मग आता नवीन मूल्यमापनाची पद्धती नोंद वही आलेली आहे. मग वर्षभर फक्त लक्ष ठेवायचं आणि मुलाची नोंद काय बऱ्यापैकी निर्दोष पद्धत आहे.